नमस्कार. मी स्वाती भोईर. माझी आधी म्हणजे मला जेवढं समजलेलं डॉक्टर सरांबद्दल, तर मला अशी भेटण्याची होती त्यांना इच्छा. म्हणजे ते खूप 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. आणि मी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असल्यामुळे आपल्या अवतीभोवती असे लोक असतातच. माझी जॉईनिंग ही औरंगाबादला झालेली. ॲक्च्युली माझा ऑलरेडी स्वभाव असा आहे की मी शांत राहणंच पसंत करते. म्हणजे मला जास्त बोलायला आवडत नाही. असं इतरांशी विनाकारण इंटरॅक्शन करायला अजिबात आवडत नाही. तर त्यामुळे काय झालं, माझी पुण्यात ट्रान्सफर झाली आणि ते म्हणतात ना पुणेरी शहाणे, तशी माझ्या अवतीभोवती खूप लेडीज होत्या. मग मी मलाच प्रश्न करायची, काय ह्या सगळ्या कशा काय सेम आणि मी वेगळी आहे. पण ॲक्च्युली आता समजतं की आपण आहे ना तसं म्हणजे राहिला पाहिजे. इतरांसाठी चेंज होण्यात अर्थ नाही. ते आपल्या मागे खूप काही बोलतात. मला स्टार्टिंगला असं म्हणजे व्हायचं, माझ्यावरती अफेक्ट व्हायचा. कारण त्यांना असं वाटतं की हे एक रोल प्ले करतात असं शांत राहून. पण नंतर म्हटलं आपण घरी पण असं असतो, आपल्या रिलेटिव्हसोबत सगळीकडे आपण असंच असतो ना. आपण ऑफिसला असं तो रोल प्ले नाही करत. मग नंतर मी असं ठरवलं की ज्यांना जे बोलायचं ते बोलू द्या, आपण आहोत ना तसेच राहा. आणि इथे येऊन तर मी लकीच समजते की प्रत्येकामध्ये काहीतरी डिफेक्ट असतात. सर्वजण असं पूर्ण कंप्लीट किंवा परिपूर्ण नसतंच लाईफमध्ये. पण इथून गेल्यानंतर लाईफमध्ये एक दिशा मिळाली की आपण काय करायला पाहिजे, कुठे किती महत्त्व द्यायला पाहिजे. आणि लाईफ जगण्याचा एक खूप छान मार्ग इथून मिळाला आहे. त्यासाठी मी डॉक्टर सुकुमार मुंजे सरांचं मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.